हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर हॅपी लेझी संडे. तर आज आहे रविवार आणि रविवार मी नेहमी रविवारचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याप्रमाणे एकदम छान असं लेझी रुटीन चालू आहे. वेळेवर कुठलेही कामं होत नाही आहे. आज छान अशी झोपही झाली आणि सगळे कामही मी हळूहळू आवरत आणलेले आहे. तर जसं की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं तर मी खूप छान असा आजचा क्रिएटिव्ह व्लॉग असणार आहे. मस्त असा व्लॉग आहे, एंडपर्यंत बघा. खूप छान छान अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्यानंतर आता आपण येऊया व्हिडिओवरती आपल्या. तर मी इथे ऑनलाईन हा जो पूर्ण नेकलेसचा सेट आहे ना, तो मागवलेला होता. मिशोवरनं मी हा मागवलेला आहे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये छान क्वालिटी मस्त असा हा नेकलेस होता, पूर्ण सेट होता. तर मला छान वाटला हा, त्यामुळे मी ही तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ज्या गोष्टी चांगल्या आहे, मला त्याची क्वालिटी चांगली वाटली, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि त्याचबरोबर ह्या नेकलेसची ना क्वालिटी तर म्हणजे अति छानही नाही आणि अति घाणही नाही, मीडियम अशी ओके आहे. पण याचे ना डिझाईन्स खूप छान छान होते. यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्समध्ये होते आणि खूप छान असे रिव्ह्यूसुद्धा होते या नेकलेसला. त्यामुळं मी हा नेकलेस घेतलेला आहे. खूप छान क्वालिटी. कोणी घेणार असेल तर नक्की घेऊ शकता. मी याची लिंक जी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर नेकलेस जो ते आजच आलेला होता आणि लगेचच मी त्याचं अनबॉक्सिंग करून शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि त्यानंतर आता ह्या लॉंग व्हिडिओमध्ये त्याची डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा नेकलेस खूप छान आहे. कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता मी माझ्या रुटीनला सुरुवात केलेली आहे. तर मी ते दुपारनंतर ते म्हणजे जवळजवळ 3 वाजता मी किचनमध्ये आलेले होते. सकाळी जे ते पटकन जेवढं लवकरात लवकर आवरेल ना एवढं लवकरात लवकर असं स्वयंपाक करून घेतला होता. आणि माझं काही व्हिडिओचंच काम चालू होतं आणि हे आणि मुलं यांचं काही बाहेर यांनी काही कामं केले आणि त्यानंतर मूवी वगैरे बघितली होती यांनी. पण आज मी काही यांच्यामध्ये टाईम नाही देऊ शकले, कारण की माझ्या मागे माझं यूट्यूबचं खूप सारं काम पडलेलं होतं, तर ते करायचं होतं. तर मी ते करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये आल्याबरोबर इथे लगेचच मी आज जसं की रविवार आहे, तर रविवार आणि थंडी पण आहे, तर मी थंडीमध्ये शक्यतो आहे ना 8 दिवसातून एकदा की होईना अंडे जे ते मुलांना खाऊ घालत असते. तर इथे आज अंडे आलेले, आजच फ्रेश अंडे आलेले होते. 2 डझन आणलेले होते यांनी अंडे. तर मी जे ते आज अंड्याची काळी भाजी करणार आहे, काळी रस्सा भाजी, जे की मी वाटण बनवलेलं आहे त्यापासून बनवणार आहे. किचनमध्ये मी तासनतास उभं राहत बसत नाही. आता व्हिडिओ पर्पजवर काही गोष्टी होतात, पण बऱ्यापैकी मी स्वयंपाक म्हणजे पटकन जितका होईल तितका पटकन करण्याचा प्रयत्न करत असते. अगेन हा 3रा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तेच सांगेल की आपल्याला फक्त स्मार्ट वर्क करायचे, हार्डवर्क करायचं नाही आहे. जितकं आपलं हार्डवर्क आहे ना, ते आपल्याला एकदम स्मार्ट वर्कमध्ये कन्वर्ट करता येईल ना, ते प्रयत्न करायचा आहे. तर मी जे ते फ्रोझन चपात्या करून ठेवलेल्या असत्या, मसाले करून ठेवलेले असत्या, शेंगदाण्याची पूड करून ठेवलेली असते, त्यानंतर आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली असते, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली असते. बऱ्यापैकी बाजारच्या दिवशी ज्या भाज्या निसून ठेवायच्या असत्या त्या निसून ठेवलेल्या असत्या, लसूण सोलून ठेवलेला असतो. आणि ॲक्च्युली आजच मी ना केवढा मोठा असा 1/2 किलो लसूणसुद्धा सोलून ठेवलेला आहे. तर हे सगळे कामं मी अगोदर करून ठेवत असते. त्यामुळं किचनमध्ये आलं की अर्ध्या ते 1 तासामध्ये मी फ्री होऊन जाते, कारण की बऱ्याचशा वस्तू मला ऑलरेडी मी केलेल्या असते, तर त्या पटापट मिळते आणि माझे कामं मी करत जाते. तर आता इथे मी इव्हनिंगचा टाईम होत होता, म्हणजे 3:30-4च्या दरम्यानचा टायमिंग होतं. सगळे चॉपिंग वगैरे करून घेतली आणि आता मी ते अंडा मॅगी बनवायला घेतलेली आहे. तर खूप सोप्या पद्धतीने मस्त अशी टेस्टी आपली ही अंडा मॅगी बनवून रेडी होते. तर त्यासाठी मी प्रेशर कुकर गरम करायला ठेवला. त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे, अगदी चमचाभर तेल घालायचे. त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे जे ते मी चॉप करून घेतलेले होते चॉपरवरती, ते कांदे आपल्याला घालून ट्रान्सफर होस्तोवर भाजून घ्यायचे. हिरव्या मिरच्या 2 कट करून घ्यायचे, त्याही छान अशा त्यात तळून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे, म्हणजे 1/2 चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि
अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे. त्यानंतर मॅगी मसाला घातलेला आहे. छान असा हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जे कुठले व्हेजिटेबल्स असेल ते यात घालून छान असे 2-3 मिनटं परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि पाणी घालून याला एक उकळी येऊन द्यायची. आणि त्यानंतर एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला जे ते 2 ते 3 अंडे यामध्ये फेटून घालायचे. आणि अंडे जे ते छान असे शिजले गेले की त्यामध्ये आपल्याला मॅगी घालून घ्यायची. मॅगी छान अशी शिजवून घ्यायची आणि बस आपली मस्त अशी टेस्टी अंडा मॅगी बनवून रेडी झालेली आहे. कोथिंबीर वरून छान अशी गार्निशिंगला घालायची. मस्त अशी आपली अंडा घालून केलेली अंडा मॅगी बनवून रेडी झालेली आहे. तर तुम्ही पाहिजे तितके व्हेजिटेबल्स यात घेऊ शकता. म्हणजे कॉर्न्स घेऊ शकता, पूर्ण ते छोटे बेबी कॉर्न्स असताना ते घेऊ शकता, ब्रोकोली घेऊ शकता, पाहिजे ते तुम्ही व्हेजिटेबल्स यामध्ये घेऊ शकता. मी माझ्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल होते त्या व्हेजिटेबल्समध्ये ही व्हेजिटेबल अंडा मॅगी बनवलेली आहे. टेस्ट म्हणाल तर एक नंबर टेस्ट लागते. तुम्हाला मुलंसुद्धा आता पुढे सांगतीलच. तर मी ना मुलांना आणि यांच्यासाठी जे ते अंडा मॅगी बनवली होती. मी स्वतः खात नाही, मी फक्त बॉइल्ड एग खाल्ला एखाद दुसरा तर खाते, नाहीतर मी जे ते अंड्याची पोळी, हाफ एग वगैरे हे मी खात नाही. मला ते का कुणास ठाऊक खाल्ल्या जात नाही. सो मी यांना सगळ्यांना जे ते अंडा मॅगी बनवून दिली. मस्त सूप वगैरे त्यात केलं, म्हणजे थोडंसं पाणी जास्त घातलेलं होतं आणि अंडा आपण यात घातलेला असतो ना, त्यामुळे मस्त अशी मॅगी, सुपी मॅगी बनवून रेडी होते. तर नक्की अशा प्रकारे मॅगी जी ती ट्राय करा, खूप छान लागते. ती आपण भुर्जी वगैरे करून अंडा मॅगी ट्राय करतो ना, त्यापेक्षा ही खूप छान लागते. मॅगीमध्ये ना आलं एवढं खास लागत नाही, इतके छान टेस्ट जात नाही त्याची. त्यामुळे ना आपण भुर्जी वगैरे करून न टाकता अशा प्रकारे वरून जर अंडं फेटून आणि मॅगीच्या पाण्यामध्ये घातलं ना, तर खूप छान अशी टेस्टी मॅगी बनवून रेडी होती. नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला ही मॅगीची रेसिपी कशी वाटली तेही माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला कुठलं कंटेंट बघायला आवडेल तेही माझ्यासोबत शेअर करा जा, कमेंट करून सांगाच जा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला मी जे शेअर करते ते कंटेंट तुम्हाला आवडतंय की नाही असं. त्यानंतर आता यांना सगळ्यांना अंडा मॅगी सर्व करून दिली. हे सगळे इथे खात आहे. आणि त्यानंतर मी माझ्यासाठी जे ते मुसली घेतलेली आहे थंड दूध घालून आणि मी ती खाल्ली. आणि पुन्हा मध्ये अर्धा एक तास गेलेला आहे. ह्या वेळेमध्ये मी ना बाथरूम क्लीन करायचं होतं मला, तर त्याची व्हिडिओ मी शूटिंग केलेली आहे. ती उद्या किंवा परवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे पुन्हा आलेली आहे किचनमध्ये. तर मी सुरुवातीला तुम्ही बघितलं की मी जवळजवळ 7 अंडे जे ते बॉईल करून घेतलेले होते एग बॉयलरमध्ये. तर एग बॉयलरसुद्धा खूप हँडी होता. आपल्याला एक 5-7 मिनटामध्येच जे ते अंडे जे ते एग बॉयलरमध्ये शिजून रेडी होता. आणि आपलं लक्ष नसलं तरी ना ते ऑटोकट असतं, त्यावर म्हणजे अंडे शिजले गेले की लगेचच ते बंद होऊन जातं. आपले छान असे व्यवस्थित अंडे शिजवून रेडी होतात. तर अंडे मी अगोदर शिजून घेतलेले होते. मुलींना सांगितलेलं होतं तर त्यांनी ते अंड्याचे छिलके वगैरे काढून ठेवले. आणि मग मी आल्यानंतर आता इथे पुन्हा स्वयंपाकाला लागलेली आहे. तर टायमिंग असेल बघा 5-5:30च्या दरम्यानचं, 5 वाजेच्या दरम्यानचं टायमिंग होतं. तर मी अंडे शिलून घेतलेले होते मुलांनी. तर त्यांना फक्त एक पिक करून घेतलं, जेणेकरून सगळा मसाला इथे पूर्ण अंड्यामध्ये जातो. अंड्याची टेस्ट अजून एनहॅन्स होती. याकरता आपल्याला अंडे जे ते पिक करून घ्यायचे, शिजलेले अंडे. त्यानंतर एक साईडला मी तांदूळसुद्धा भिजत घातलेले होते, तर ते तांदूळ मला शिजत घालायचे. त्यानंतर काय आता भाजीची तयारी होती ना ती करून घेतलेली होती. आणि आता मी भाजी करायला घेतलेली आहे. तर काळा मसाला वाटण मी या अगोदरच बनवून ठेवलेलं होतं. ते काळा मसाला वाटण यूज करून आपण ही भाजी बनवणार आहे. अगदी 10 मिनटात बनवून रेडी होते. टोटल स्वयंपाक मी फक्त 15 ते 20 मिनटामध्ये बनवला. तर मी इथे आता कास्ट आयरनची कढाई ती गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये तेल घालून घेतलं गरम झाल्यानंतर. आणि यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली मी अर्धा चमचा. आणि यातच मी अर्धा चमचा हळद पावडर घातली, 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, 1 चमचा धना पावडर घातली, 1 चमचा गरम मसाला, घरगुती गरम मसाला जो मी बनवलेला आहे ना तो घातला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. पाहिजे असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये गूळ घातला तरी चालेल. आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला जे आपण काळा मसाला वाटणाचे क्यूब्स बनवलेल्या होत्या ना, त्या 2 क्यूब मी यामध्ये घालून घेतले. जितकं घट्ट पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला क्यूब जे आहे ते ॲड करायचे. तर मी 2 क्यूब घातलेले आहे. थोडंसं मसाल्यांमध्ये ते परतून घेतलं, जेणेकरून मसाले जळणार नाही. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून जे
चणा डाळचं पीठ म्हणजे बेसन पीठ असतं ना ते घालून घ्यायचे आणि हे पीठसुद्धा आपल्याला या मसाल्यांसोबत छान असं यामध्ये परतून घ्यायचे. मस्त असा खमंग वास सुटायला लागतो पीठ भाजल्या गेल्याचा. तर ते साईन असतं आपलं पीठ छान असं भाजलं गेलं आणि मसाला रेडी झालेला आहे. तर मी इथे शेवटीला कोथिंबीर ॲड केलेली, तुम्ही अगोदर ॲड केली तरी चालेल किंवा या स्टेजला ॲड केली तरी चालेल कोथिंबीर. आणि त्यानंतर शिजलेले आणि पीक करून घेतलेले अंडे जे ते मी यात घातलेले आहे. छान असं हे अंडे घालून सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला किती भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे या हिशोबाने गरम पाणी घालून घ्यायचे. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कुठलीही भाजी आपण बनवत असताना रस्स्याची भाजी तर्रीदार भाजी आपण बनवणार असेल तर त्या भाजीला जे ते गरम पाणीच ॲड करायचे. त्यामध्ये गरम पाणी ॲड केल्याने त्या भाजीची जी टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं आणि त्याची टेस्ट जी आहे तीच राहते आणि अजून त्याची टेस्ट जी ती एनहॅन्स होती आपण गरम पाणी ॲड केल्यामुळं. त्याचबरोबर गरम पाणी आपण जर भाजीमध्ये ॲड केलं तर भाजीची ती पटकन शिजतीही आणि आपला गॅसही कमीत कमी यूज होतो. तर आता मी तर बघा कॅटलमध्ये पाणी गरम करत असते त्यामुळे माझी गॅसची बचत तर होणारच आहे. तर त्यामुळे मी बऱ्यापैकी म्हणजे मी कॅटलमध्येच पाणी गरम करून ठेवत असते आणि सगळ्या गोष्टींना स्वयंपाकामध्ये यूज करत असते. तर कॅटलसुद्धा आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ती आपल्याला खूप हँडी होतं. आपल्याला गरम पाणी पाहिजे असेल त्यावेळेला स्वयंपाकाला गरम पाणी करायला अगदी दुसऱ्या मिनिटाला आपलं पाणी जे ते गरम झालेलं असतं. तर मी माझ्या मते माझी ही पहिली एक कॅटल होती ती सॅनसुईची होती आणि आता ही माझ्या मते प्रेस्टिजची ही कॅटल घेतलेली आहे मी. आणि प्रेस्टिजचंच माझं अंडा बॉयलर जे आहे ना ते आहे. तर आता मी इथे भाजीमध्ये पाणी वगैरे घालून घेतलेले. आता भाजी एक साईड शिजत राहील तोवर दुसऱ्या साईडला जे ते मी तांदूळ भिजत ठेवलेले होते ना ते तांदूळ शिजत ठेवलेले, मीठ घालून घेतलं त्यामध्ये आणि तेल इथे मी ॲड केलेलं नाही आहे. आणि दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. सकाळचं दूध होतं ना ते गरम करायला ठेवलेले, संध्याकाळचं दूध अजून यायचे. त्यानंतर आता मी इथे हे करायला घेतलेले, भाकरी करायला घेतले. पण तुम्ही बघितलं की मी कॅटलमध्ये पुन्हा पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तांदूळ जे ते पटकन त्याला उकळी आली, म्हणजे फक्त 2 मिनिटातच त्या तांदळांना उकळी आली आणि हाफ डन सुद्धा झाले होते तांदूळ. तर आता मला तांदूळ जे ते मी म्हणजे तांदळातलं पाणी जे ते काढून घेणार आहे, म्हणजे पाणी काढलेले तांदूळ जे ते बनवणार आहे, भात बनवणार आहे मी जसा की लग्नामध्ये असतो त्या पद्धतीने. तर भाजी आपली इथे डन झालेली होती. तर भाजीमध्ये मी कोथिंबीर घालून घेतली, ती छान अशी एकजीव केली आणि गॅस आता बंद करून देणार आहे. आणि आता मी जे ते अजून 1 मिनिटभर तांदूळ छान असे गरम पाणी घालून घेतलं आणि उकळून देणार आहे. आणि ह्या तांदळातलं पाणी जे ते आपल्याला काढून घ्यायचे. तर 1 मिनिटभर मी अजून हे तांदूळ जे ते शिजून देणारे, छान अशी अजून एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर तांदळातलं पाणी आपण काढून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण जर भात बनवला ना तर तो आपल्या शरीराला जास्त हार्म पोचवत नाही. कारण जे तांदळात जे स्टार्च असतं ना ते बरंचसं त्याच्या पाण्यामध्ये जे आपण पाणी शिजवून आणि ते पाणी काढून टाकतो ना त्यामध्ये निघून जातं. तर त्यामुळे ते आपल्या शरीराला जास्त हार्मफुल होत नाही. आणि अजून एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण भात करत असतो ना त्यावेळेला एकतर आपल्याला भातच खायचा आहे किंवा मग भाकरी किंवा चपातीच खायची. तर आज आम्ही म्हणजे मुलांसाठी ना मी भातच बनवलेला आहे आणि एक्स्ट्राचा बनवलेला आहे जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी जे ते आता दुसऱ्या दिवशी तर सोमवार पण आहे आणि संकष्टी चतुर्थी पण आहे. तर मी ना दोघी मुली उपवास करतात तर त्यांना फराळ देणार आहे टिफिनला. पण शौर्यला जे ते राईस देणार आहे, तो म्हणजे टिफिनला नाही राईस देणार, त्याला घरी ब्रेकफास्टसाठी राईस देणार आहे आणि टिफिनला जो येते तो सुद्धा त्यांना जे दिलं तेच साबुदाणा खिचडीच घेऊन जाणार आहे दुसऱ्या दिवशी. तर मी त्यामुळे मग एक्स्ट्राचा भात बनवलेला आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला शौर्यासाठी चपाती वगैरे करण्याचं काही टेन्शन राहणार नाही. आणि बघा इकडे आता भातसुद्धा आपला छान असा शिजत आलेला आहे आणि भाजीलाही उकळी आलेली. तर गॅस तो बंद करून टाकेल मी. आणि इकडे पटकन मी छोट्या साईजच्या पातळ अशा ज्वारीच्या भाकरी बनवून घेत आहे. म्हणजे मिस्टर आणि मी ज्वारीची भाकरी खाणार आहे आणि मुलांसाठी भात बनवलेला आहे. तर मी नेहमी सांगत असते त्याचप्रमाणे मुलं जे ते भात ज्या दिवशी करते ना मी तर त्या दिवशी ते फक्त भात खाता आणि माझ्या दोन्ही मुली राईस लवर आहे तर त्यांचं ते काही मला टेन्शन नाही आहे. आणि आमच्या दोघांसाठी मी पातळ अशा 3 ज्वारीच्या भाकरी करून घेतलेल्या आहे. तर या पद्धतीने मी फक्त अर्ध्या पाऊण तासामध्ये हा स्वयंपाक बनवून रेडी केलेला आहे. आता इथे माझ्या 2 भाकरी तर थापून झालेल्या आहे.
तिसरी भाकरी थापायला घेतली असती, पण तवा अजून बिझी आहे त्यामुळे मग मी थांबलेली आहे. आणि तोवर भाजी चेक करून घेतली, त्यानंतर राईस चेक करून घेतला. तर राईस आता झालेला होता. तर एक पातेलं घेतले, त्यामध्ये आपल्याला राईसमधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते काढून घ्यायचे. तर डायरेक्टली बेसिंगमध्ये ना पाणी घालण्यापेक्षा ना असं एखाद्या बाउलमध्ये किंवा कुठलंही पातेलं वगैरे असेल तर त्यामध्ये पाणी काढायचे, जेणेकरून त्यामध्ये एखादा दुसरा तांदूळ गेला बी ना तर तो आपण जेव्हा ह्या पातेल्यातलं म्हणजे आता भातातलं पाणी आपण ह्या पातेल्यात काढत आहो ना तर ते पूर्णपणे काढून घ्यायचे. त्यात राईस गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि पुन्हा पातेलं जे ते भाताचा कुकर जे तुम्ही गॅसवर कमी गॅस केलेल्या गॅसवर ठेवून दिलेला आहे. आणि जे पाणी आहे ना त्या पाण्यातलं सुद्धा आपल्याला ते पाणी पूर्ण बेसिनमध्ये डायरेक्टली काढून घ्यायचे. आणि त्यात जे उरलेले तांदूळ आहे ना ते पुन्हा म्हणजे आपलं वेस्ट होत नाही काही. ते तांदूळसुद्धा आपण लगेचच मग ह्या प्रेशर कुकरमध्ये आणून टाकले की तेही शिजले जाते आणि फेकजोक आपली होत नाही. तर मी ते जिरा राईस बनवणार आहे ना त्यासाठी मी फोडणी पात्र गरम करायला ठेवलेले. ते गरम झालं त्यानंतर त्यामध्ये फक्त एक चमचाभर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून जिरे घालायचे. जिरे जे ते हलकेसे फुलले की गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे त्याचं टेम्परेचर पटकन नॉर्मलला येईल, जास्त जिरे जळणार नाही. आणि बस आपल्याला अशा प्रकारे भाताला जे ते जिऱ्याची आणि कोथिंबीरची फोडणी देऊन घ्यायची. अगदी साध्या पद्धतीने हा जो जिरा राईस असतो ना तो मी करत असते. तर फोडणी घालून घेतलेली भातावरती छान असं ते एकजीव करून घ्यायचे आणि कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं आपल्याला हा राईस जो छान असा शिजवून घ्यायचा आहे. आणि बस आपला मस्त असा मोकळा फुललेला राईस तयार झालेला आहे. आणि मस्त अशी पातळ गरमागरम ज्वारीची भाकरीसुद्धा बनवून रेडी झालेली. तर या पद्धतीने मी टोटल 3 ज्वारीच्या भाकरी बनवून घेणार आहे. आणि तुम्हाला मी पुढे बाजरीची भाकरी दाखवणारच आहे. मी किती नॉर्मली बाजरीची भाकरी बनवली ते तुम्ही बघितलंच आहे, कारण की आता जवळजवळ 15-16 वर्ष माझ्या लग्नाला झालेले, इतक्या दिवसाचा अनुभव आहे. सो आता बाजरीची, ज्वारीची, नाचणीची किंवा तांदळाची भाकरी जे ते खूप म्हणजे असं नॉर्मली मी बनवू शकते. तर एकदम पातळ आणि फुललेल्या अशा मस्त ह्या ज्वारीच्या भाकरी बनवून रेडी झालेल्या आहे. त्यानंतर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा. मी किचन एकदा जे ते वाईप आऊट करून घेणारे, क्लीन करून घेणारे, फक्त जे आपला सरफेस असतो ना तो कपड्याने पुसून घेणार आहे. आणि बस त्यानंतर आम्ही सगळे जेवण करणार आहोत. आणि 6 वाजेच्या आत आमचं जेवण झालेले होते. बऱ्यापैकी आम्ही प्रयत्न करत असतो की संध्याकाळी 6 वाजेच्या आत आमचे जेवण होऊन जाईल, जेणेकरून मग आपण झोपण्याच्या टायमिंगपर्यंत आपलं जे आपण खाल्लेलं अन्न असतं ते जिरलं जातं आणि बरं असतं ते आपल्या शरीराला, की आपण रात्री दिवस मावळल्यानंतर काही नाही खायचं असतं. तर त्या काही ट्रिक्स आहे त्या आपण यूट्यूबवर सगळेच बघतो, त्या मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता बघा आपला सगळा स्वयंपाक झाला, किचनही मी क्लीन करून घेतला आणि आता मी इथे थाळी बनवायला घेणार आहे. तर मस्त अशी गरमागरम तर्रीदार अशी आपली अंड्याची भाजी बनवून झालेली. म्हणजे मी सरळ ना एक करी बनवलेली, पण काळी रस्सा भाजी असते ना आपली गावरान पद्धतीने बनवलेली, गावरान वाटण वापरून. तर इथे थाळी बनवायला घेतलेली मी. एका वाटीमध्ये देते मस्त असा जिरा राईस घेतलेला आहे, मोकळा. आता हे फक्त एक शूटिंग पर्पजवर मी असं करून घेतलेलं आहे. नाहीतर आपलं गावरान पद्धतीने जर म्हटलं ना, ते एक मोठीशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये भाजी वाढायची, एक साईडला भात ठेवायचा, एक साईडला ज्वारी बाजरीची भाकरी आणि सॅलडमध्ये आपण काय घेणार असेल ते. तर मस्त असा मेनू बनवून रेडी होतो. आणि बघा इथे मी ज्वारीची भाकरी दाखवते तुम्हाला, पूर्ण टम्म फुगलेली. आता ही खूप गरम आहे तर मला चटके बसत आहे, त्यामुळे थोडीशी ती चिकटलेली दिसते तुम्हाला, नाहीतर पूर्ण फुललेली अशी ही ज्वारीची भाकरी बनवून रेडी होते. आणि पातळ बघा किती जास्त पातळ झालेली, मस्त अशी ही टेस्टी पातळ अशी मऊ अशी ज्वारीची भाकरी आपण बनवून रेडी केलेली आहे. तर तुम्ही या चला जेवायला. मैत्रिणींनो, तर आता जवळजवळ 2-1 तासानंतर मी तुमच्यासोबत भेटतेय. 5 वाजेपर्यंत मी सगळा स्वयंपाक करून घेतला होता, पटकन सगळं आवरून घेतलं होतं, जेवण वगैरे झाले. आणि त्यानंतर आता जवळजवळ 7 वाजलेले आहे. आणि 7 वाजता जे ते आमच्या आई त्यांच्या माहेरी गेलेल्या होत्या, तर त्या आल्या आणि त्यांनी काय आणलं ते दाखवायसाठी मी व्हिडिओ जो येतो चालूच ठेवलेला आहे. आणि हे एवढं दाखवून मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तसं तर मी भाजी वगैरे केली ना त्यानंतरच व्हिडिओचा एंड करणार होते, पण म्हटलं चला आपण आपल्या सासूबाईचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार. तर ही आमच्या आई जिथे राहतात ना, म्हणजे माझी मोठी जाऊ, मी आणि आमच्या आई, आम्ही एकाच तालुक्यातल्या म्हणजे येवला तालुक्यातल्या. त्या दोघी खेड्यातल्या, आणि म्हणजे खेड्यात येतं त्यांचं माहेर आणि माझं माहेर जे ते शहरात येतं. मी येवल्याची, मी शहरातली. तर त्या दोघी जिथे राहता ना, तर त्यांना दोघींना पण ही जी भेळ आहे ना ती खूप आवडते आणि मला पण ही भेळ खूप आवडते. कारण सांगते,
ही भेळ जी ती छान अशी कुरकुरीत कडक आणि तिखट जास्त असते. सो मला ही भेळ खूप आवडते. तर आमच्या आईंनी अख्खी 100 रुपयाची भेळ आणली माझ्यासाठी. घरात फक्त मलाच आवडते, बाकी कोणीच खात नाही. आणि ऍक्च्युली मला आता खायचं नाही, पण मी खाणार. काय बोलतात, मायेनी प्रेमाने आणलेली भेळ, प्रेमाची भेळ ही, तर मी खाणारच आहे. आणि मी अशी टिंगल आमच्या आईंची करत असते, आत्यांची करत असते. त्यानंतर आमच्या आत्यांचे जे भाऊ आहेत ना, त्यांच्याकडनं त्यांनी निसलेली मेथीची भाजी आणलेली, गावरान मेथीची भाजी आणलेली आहे. त्यानंतर पूर्ण एक गोणी भरून खजाना कांद्याची एक गोणी आणलेली आहे. तर हे सगळं आईंनी आणलं. त्या सकाळीच ते माहेरी काहीतरी 10 का काय होतं, त्या म्हणजे तिकडचं कोणाचं तरी मला नाही सांगता येणार. आईंनी आम्हाला काही ते सांगितलं नाही. आणि ही बदमाश बघा, लपती कशी घरात घुसती. आम्ही तिला घरात नाही येऊन देत. फटाक्याचा आवाज झाला, पळाली. तिला काय वाटतं, ती इथे लपती. ही पडदे आहे ना, इथे अशी गपचूप बसून जाती. तिला वाटतं तिने डोळे बंद केलेले, तिला कोणी दिसत नाही ना, तर तिला वाटतं ती लपली. पण आम्हाला ती दिसत असते. आम्ही पडद्यावरती करतो आणि तिला म्हणतो अगं तर दिसतीये, आणि ती लगेच पळायला लागती. आणि वेळ मिळाला का, बेलू एक जेवणा, बेलुड्या काय झालं, बेला इटी केली, ए बेलू सोन्या. अशी बेल आहे, लपून मस्ती आम्हाला दिसते. तिला वाटतं की आम्ही बघितलंच नाही. तर आई तिकडे 10व्याला गेलेल्या होत्या आज सकाळी. तर इतक्यातच त्या आल्या इकडची. म्हणजे आमच्या भाऊजींकडे पण 4 व्हीलर आहे, आमच्याकडे पण आहे. सो त्यांची कुठेतरी गेलेली होती अगोदरच. सो आई त्यांना जायचं खूप गरजेचं होतं. तर मग आमची 4 व्हीलर घेऊन आणि ड्रायव्हर घेऊन त्या गेलेल्या होत्या. इतक्यात आल्या. आमचे जेवण वगैरे सगळं आवरलेलं होतं, सगळं आवरलेलं आहे. आम्ही मूवी बघत बसलेलो होतो. ऍक्च्युली सगळा राडा तसंच ठेवलेला आहे, मी सगळं तसंच ठेवलेलं आहे. तनिष्का तिथं बसलेली आहे आणि आम्ही मस्त अशी मराठी मूवी बघत होतो. आणि तेवढ्यात आई आल्या, तर म्हटलं चला हे आपण दाखवूयात आपल्या मैत्रिणींना. तर हा सगळा खाऊ नाही, एक खाऊ आणि केवढे मोठे कांदे आणि गावरान अशी मेथीची भाजी निसलेली, ती पण पहिल्यांदा मला आयतं माहिती काहीतरी मिळालं. तर मी खूप खुश झाले. म्हटलं मी हे व्हिडिओ मध्ये दाखवणार. बेलू 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 बेला, तिला इकडनं असं आम्ही बाहेर काढलं का ती इथे जातीन, पडद्याच्या खाली लपतीन. तिला वाटतं लपली. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कारण की मी अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओही मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. छान आता मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे ना बोलून एडिट करण्याचा प्रयत्न करते. जास्त तडक फडक नाही बोलता येत, बस आपल्या एवढं थोडं मजाक मस्तीपर्यंत बोलता येतं. पण एवढं त्या कोल्हापूरच्या सांगलीकडच्या त्या लोक ज्या बोलत्या ना, इतक्या सुंदर बोलत्या. त्यांचे व्लॉग्स नाही पण शॉर्ट व्हिडिओ ना बघतच राहावं असं वाटतं. तर त्यांच्यासारखं इतकं सुंदर नाही बोलता येत, पण जेवढं जमतं तेवढं करायचं, बोलायचं, प्रयत्न करायचा, प्रयत्न सोडायचा नाही. स्वामींचे आपण जे छोटे छोटे विचार वाचत असतो ना, त्यात सांगितलेले कधीच हार मानायची नाही, लढत राहायचं, सोडायचं नाही. आणि सगळ्यांना म्हणजे मदत सुद्धा करायची. मी काही युट्यूबर आहे ना, ज्या आता नवीन आहे, त्यांना काही अनुभव नाही, त्यांना सुद्धा काही टिप्स आणि ट्रिक्स देत असते माझ्या व्लॉग्सच्या माध्यमातून किंवा मेलच्या माध्यमातून किंवा मेसेजिंग करून. सगळ्यांना म्हणजे कुणाचंही चांगलं करायचं, वाईट नाही करायचं असं सांगितलं जातं. ओके चला, तर हे कुठं चालले ते मी बघते आणि व्हिडिओचा एंड करते.